राम राम हो देणके साहेब म्हणलं. राम राम राजा. काय बोलत जात म्हणलं. तर शिवलाल होयस का? बोल 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 शिवलाल. काय नाही वारा चालू इकडे. मला दिसलाच नाही का याटो? तो याटो घेतला काय बापा? याटो घ्यायला जमाना झाला. हा आऊ याटो ते जिंदगी चालन आयुष्य चालन त्या याटो चालू चालू तुम्ही म्हणता याटो घेतला का? तेच ना. आता कसं माहित नाही आता आपल्या गावाला आपल्याला माहित राहते. आता पोर आलं कसं काय आपल्याला माहित राहणार आहे का नाही? हो ते तर आहेच म्हणा. मग काय म्हणते आमचे आमचे जवळ काय म्हणतात मग मारुतीराव काय म्हणते बरं आहे का? मग बरं आहे तसं मस्त आहे हो. जरा आठवलेले पाहुणा म्हणजे आठवतेच पाहुणा हो. कोण्या गोष्टीचा त्या नाही आठवतेच हो. बाकी काय नाही तसं मस्त आहे पाहुणा. तसं काही नाही पोरीन काही नाही म्हणून तसा हो तसा बरं आहे. नाही तसं बराबर आहे पण जरा जरा अडचण कांड्या करतेच जरासा वर जाऊ त्याचं काही नाही ते चालूच राहायचे म्हणा. बरं मी काय म्हणतो आले का सोयाबीन गेबीन आले का सोंगा तुमच्या इकडे का आली नाही अजून? आलीत ना सोयाबीन झाली आले रे बुवा. आता काय सांगा आता हे पहिली पीर आहे ना आमची. हा आणि ते वावर कसे जराशी आपले माझी जराशी भारी आहेत. भात झाली ना सोयाबीन नाही हो पण बदशीर यावर्षी मस्त सोयाबीन आहे म्हणा. पण आता काय सांगा या बाय 2 तारखेला पाणी सांगलं म्हणते काय आता कसंच करा म्हणला. कसं नेमकं कसा तोंडी आलेला घाजा वाजते का काय सांगा. एक तर मजूर नाही सापडू लागलं काय याला वाढणे कसं करायच्या. पाहुण्याला म्हणलं मारुती रावली पाय म्हणलं मजूर असं तुमच्या गावाला तर द्या म्हणलं बाबा. तर पाहुणा नाही म्हणे आमच्या गावात मजूरच नाही म्हणे आम्हाला दुसऱ्याकडून बोलावं लागते म्हणे. हो असं म्हणे बाबा. आता काय म्हणावं काय पाहुण्याला. आता तुमच्या गावात तरी भरपूर मजूर राहते इकडे तिकडे जाते मी आला पाहू विचारून. येईल घाला लागेल 4-5 हजार नाही का नाही. हो कसं येईल कसं जरूरत आहे. हा बाय आहे वातावरण चिकडेल आहे. झक मारून मजूर सांगते जे नाही येले सांगा लागेल गावाले नाही काशाला सांगून द्यायला. मजुराला काय घाटा आहे हो. मजूर जे लागल ते आहे आमच्या गावात. पाहिजे का तुम्हाला किती मजूर पाहिजे सांगा हो. उदड घेते डायरेक्ट उदड आहे का मजूर तुमच्या गावात? अरे बुवा शिवला दे ना मग पाठवून. मग कायची वाट पोलाला दे पाठवून. हो दे मग पाठवून मग आपल्या वारा हो. हिंगत रोड आहे ना आपल्या हिंगत हे पाय खालचं पाय रोड आहे ना सोयाबीन काहीच ताण नाही आपल्याला. गाडी उभी करायचं काम आपल्याला. हो थांबा मी तुम्हाला हो नाही म्हणत. थांबा कशाला फोन लावून पाहिजे इकडं काय म्हणते काय नाही ते. 1 मिनिट थांबा थांबा. हॅलो. अरे हॅलो काशीनाथ कुठे आहे रे? अरे शिवलाल भाऊ का? बोला बोला शिवलाल भाऊ काय म्हणतो? अरे काय नाही म्हणलं काय कोणाच चालू आहे उदळे. आता मी काय गावात तू उडलं सुटलं याटोवर तुला तर माहिती आहे माझ्याशिवाय याटो कोणी सांगत नाही गावात. हा ते होतं म्हणलं आपले एका पाहुण्यात होतं म्हणलं सोयाबीन सोंगायचं काय उदड कसं काय चालू आहे म्हणलं. हा तू घेत असतं ना उदड काय कसे काय रेट चालू आहे असं तर सांग ना जराशी. हो हो उदळ घेत असतो ना त्या काही विषय नाही. गावातलं पाहा मला आता 1-2 जणांचे कसं आम्ही मी आहो चेते आहे लार आहे शंकर आहे आणि ते डॅनी बुड आहे आणि कंदील बुड आहे. तो म्हणते कसं आम्ही 7-8 जण आहो. 7-8 जणांच्या हिशोबाने आम्ही घेतो मग उदळ. आहे का कोणता पाहुणा आहे मग घेतो मग आम्ही त्याच्यात काय आता कोणाचे उदळ घेणं गावाला हो का पर गावाला हो. फक्त त्याला म्हणा याटो गिटो भाडं ते तुमच्याकडे लागेल म्हणा आहे का नाही. त्याला म्हणा याटोचं टेन्शन नको घेऊ म्हणा. तुमचा याटो सांगतो ना शिवला भाऊ काय टेन्शन आहे का हो. याटोच नका टेन्शन घेऊ म्हणा. ते आणं घेणं भाडं गिडं आपल्याकडे काय बॅगनं काय घेतो म्हणा सांग म्हणा. हो पावती बिला गिला सगळं घे म्हणा आपल्याकडून तसं काही ताण नाही म्हणा. फक्त काय बॅगनं काय घेतो म्हणा ते सांग म्हणा. तर काय बॅगन काय घेतं म्हणलं. पाहुणे म्हणून लागले का आपले देणके साहेब आहेत म्हणलं. आपल्या मारुतीचा युवाई हो ते आहे तर म्हणलं काय काय भाव काय चालू आहे तुमची याची रेट काय चालू आहे. हॅलो हा मी स्पीकरवर टाकला म्हणलं. पाहुणा पण ऐकू लागला. हा बोल पाहुणा देखता बोल स्पीकरवर टाकला मी फोन. हॅलो शिवलाल भाऊ देणके साहेब हे पा आता तुम्ही काय आपल्या जवळचेच पाहुणे आता दूरचे नसले म्हणल्यावर काय जवळचेच पाहुणे मारुती युवाई म्हणजे काय तर आपण काय जास्त 4-5 जणांचे उदळ घेत नाही. फक्त आपल्याला मोजकेच घेतो जे आपले आपुलकीचे माणसं आहेत तेच आपण घेतो. म्हणजे कसं मोठे पाटील झाले गावातले हे ते 4-5 जणांचे घेतो आम्ही. म्हणजे कसं 12 गाड्यात एक वांग झालं नाही पाहिजे त्या हिशोबाने घेतो आम्ही. आणि कसं वरून आता आभाळ वातावरण जरा चिकडेल आहे आणि त्याच्यातून कसं तोंडाला घास वाया जाऊ नये म्हणून कसं आता सर्वजण कोणाला मधून सापडून नाही लागलं पण आम्ही उदळ घेतो. म्हणजे आम्ही सोंगून निघून देतो गंजे घालून देतो त्याला सोयाबीन काढून देतो. एक माणूस राहिला 2 माणसं राहतील सोयाबीन काढून द्यायचे रोजी. हा हो सर्व करून देईल काही विषय नाही. फक्त आता तुमचं काय तुमची काय जी रेंज आहे काय आहे ते तुम्ही सांगा. फक्त आम्ही गाव 2 जणांचे उदळ घेतले बस. तुम्ही म्हणसाल पहिले तुमच्या वारात येऊ त्याला एरी टाईम आहे नवरात्र झाले त्याचा टाईम निघून जाते. तुम्ही सांगा तुमचं काय रेंज आहे ते हो काय बॅगन देतं ते सांगा मग आम्ही आमचा शुभ आकडा सांगतो. हो ना नाही सांगा तुम्ही सांगा ना काय भाव घेतो ते बॅगा कसं तुमचं म्हणल्यावर आता काय तुम्ही उदळ्यावाले तुम्ही सांगा ना. नाही आम्ही नाही तुमचं वार आहे तुम्ही तुमची जमीन तुम्ही मालमत्ती तुम्ही सांगा शुभ आकडा काय होते ते. आज जर म्हणता आज येतो तुमच्या वारात हो शिवलाल बोले ऑटो घेऊन पाठवा लगेच आम्ही 4-5 जण येऊच लागलो. हो फक्त सांगा तुम्ही काय रेंज म्हणता ते. हे कशा काही सांगायचं नाही. हे पद्धतशीर घरी जाऊन सांगायला 5,000 रुपये सांग बॅग आहे का नाही. हे काही भाव सांगायचं म्हणजे बोल टाकलं आहे ना. हॅलो ऐक म्हणलं काशीनाथ हे पाय तू नको ऐकून मी नाही ऐकत त्याचं. एक काम कर तू आहे का नाही तू वारात ये यायच्या हो वावर गिवर पाय एगडा कसं पद्धतशीर हे ते. हा कुठे गांजरगवत आहे का धुऱ्या गिऱ्यानं गोटाडे गिटाडे जास्त काही आहे का. हा सर्व वावर पद्धतशीर पाय काने कोपरी पाय याच्यापासून बिल पाय वाटल्यास किती कोणतं बिल आहे काय नाही आहे किती बॅगा पडल्या काय नाही बॅगा पडल्या सर्व बिल पाहून घे. 8 बॅगा पडल्या का 9 पडल्या का 10 पडल्या वावर पाहून घे आणि नंतर तुम्हाला काय बोलायचं ते बोलून घेऊ. उद्या ये तू आणि याचं वावर गिवर पाय वावराचा सौदा करून टाका बस. हो चालते काही विषय नाही द्यायला सांगून द्या मग उद्या येते म्हणा आपले काशीनाथ भाऊ 2-4-5 जण वावर पाहतो वाराची पाणी करतो आणि त्याच्यानंतर काय आहे ते भाव ठरवून देतो बस. हा बस चालते हो सांगजो मग त्याला हो ठेवतो मग.
तेव्हा देणगे साहेब मी सांगलं त्याले हो ते उद्या तुमच्या वारात येतील वाराची पाणी घेणे करतील हा आणि तुमच्या वारात सौदा तुम्ही वाराचं ठरवून घ्या हा हो मी उद्या पाठवतो त्याले बरं चालते ना काही घोर नाही ना मग पाठवून द्या चालेल मग घरी चाला मग चहा घे घेऊ जरा मग हा चला मग घरी नाही चहा घ्यायचा राहू द्या चहा जगात त्याचा काही विषय नाही आपण बोललो याच्याच आपली माणुसकी आहे हा बोललं रामराम घेऊन घाला येईल बस बस बाकी आहेच काय आहे का नाही बस मी उद्या त्याला पाठवतो उद्या बोलून घ्या मग तुम्ही काय बोलत त्या हो येतो मला कसं स्ट्रिपा चालू आहेत ना माझ्याशिवाय गावात कोणीच सांगत नाही याट हो ते तसं आहे ना मला जातात नाही ना येतो मी हा देणके साहेब येतो उद्या पाठवून देतो त्याला हो काही घोर नाही ना द्या उद्या पाठवू बिंदास पैकी द्या पाठवून मी वारत राहतो हो बस मग चला येऊ का मग हो या भया ते देवासारखे आले तुम्ही गावात मजूर नाही सापडू लागलं वरून आबाय मिरू लागलं काय करा हेच तर मला चिंता होती वारात पण तुम्ही आले पण पद्धतशीर सांगितलं हो आता जमलं बजेट जमलं तर जमलं तुमच्या हातानं उद्या सुद्धा एवढा हो काही गोर नाही हो या मग तुम्ही या आपण काय आपल्या माणुसकीचे माणसं त्याच्यात काय हा आता मारुतीचा युवा आहे ना आपलं युवा आहे का म्हणजे सारखे त्याच्यात काय येतो बरं मी काय काही येते लेकाचे पाहिले सोयाबीन पाय येतो काय काही येते ओ देणके साहेब कुणीकडे ओ देणके साहेब आली वाटते नाही अरे इकडे अरे इकडे राजा कुणीकडे वावर आहे राजा किती अडचणीत वावर आहे तुमचं हा इकडे आहे काय राजा ले वंदरे आलो आम्ही आहे गड्या आता त्याच्यात का मी तुमची कोण्या सहकारची वाट पाहू लागलो हा म्हणा तुम्ही मी 8 वाजता हजर राहू 8 जिंकाचे 12 वाजू लागले काय तरी येऊच लागले तुम्ही किती वाढकून थांबलं आखरीला बायकून म्हणलं तू घरी जाय हो मी मागून येतो जेवण करायला आलो राजा मी पाठपासून तुम्हाला 8 वाजता येतो 8 वाजता मी हजर झालो म्हणा आमचं कसं बारा गाडा एक वांग आहे कसं आमचं कसं इकडे गेले तिकडे गेले आमचे होके माझे सुसुदी म्हणायला लागले उदळवाले कोणी म्हणते आमचं उदळ घ्या कोणी म्हणते आमचं उदळ घ्या कोणी म्हणते आमचं घ्या कोणाचं घ्या आम्हाला जे पाहिजे ते मोजके आम्ही घेतो आम्ही भलकन कोणाच जात नाही आम्ही आता गावातले असून आमच्या गावातले चालू आम्ही परगावाला खाऊन आलो असं गावाला आहेत ना तसे कुठे नाहीत ना ते म्हणून आम्ही परगावाला आलो हो ना शिवलाल भाऊन सांगितलं म्हणे तर हाय म्हणे आमच्या गावात मजूर म्हणे याने पाठवलं म्हणे पहा ना मग वावराची पाणी करून घ्या इकडं काय म्हणतात काय नाही ते हो पाहिलं तुम्ही वावर पाहिलं का 4 कोपऱ्याला 4 म्हणा नाही वावर पाहिला आम्ही तुमचं 1 नंबर आहे वाराबद्दल काही तार नाही दात करूया काढी नाही तुमच्या वारात वावर एकदम बरं आहे वाराबद्दल काही तार नाही बस खालून जरा आहे म्हणा गोटाडी पण जाऊ दे तेवढं करतो आम्ही ॲडजस्टमेंट वावर टाका त्याचं काही बद्दल नाही सांगा ना काय देतं ते आता तुम्ही सांगा ना तुम्ही उदळ्यावाले तुम्ही सोंगणारे आम्ही कोण तुम्ही सर्व हा ना तुम्ही सांगा तुमच्या हिशोबानं आता हे बा आता सकाळच्या पारी काही मी काही घेणं करत नाही म्हणजे कसं आमचं पण आता गोरगरिबाचं काम आहे फक्त कसं आम्हाला पण कसं इतकं आबाळ पाणी हे ते खालून असं गरमाट मारू लागलं सोयाबीन सोंगतो मला पात नाही लागत की पाणी प्या लागते पाणी प्या लागते आमचं मजूर वर्ग आम्ही का मशीन थोडी हो आम्ही माणसंच हो पण मग आम्हाला कसं इतकं उन्हीत आणि हे ते करावं लागते पोटावर म्हणून मारू नका हो पाठीवर मारा पण पोटावर नका मारू हो कसं आमच्याकडे जराशे पा म्हणलं आहे का नाही जरासं माझ्या हिशोबाने मी तुम्हाला सांगून देतो हे बा मी काय जास्त गणगण करत नाही आम्ही काय गणगणी माणसं हो आम्ही सोयाबीन असं सोंगणार आहोत घरचं काय सोंगेल इतकं दुसऱ्या सोंगून देतो आम्ही हो असं मागं सर्व काय असे स्वराची फुली पण ठेवणार नाही आम्ही हो सर्व सोंगून निघून पद्धतशीर सुडी गिडी घालून टाकाटक त्याचा काही ताण नाही हे बा मी काही सांगत नाही पारच्या काय पारी काय गणगण करत नाही बोनस टाईम आहे हो 5,000 रुपये देऊन टाका हो 5,000 रुपये बॅग हो देऊन टाका अरे बापरे बापा 5,000 रुपये अरे बापा एवढे काय राजा तुम्ही का पाहुणे व्हा राजा 5,000 रुपये भाव एवढे सोयाबीनाचे हळ राजा आपण सोयाबीन उरू देता का नाही उरू देता का जिथं कत खाता का म्हणलं काय झालं त्याच्यात आमचं आम्हाला पोट आहे राजा तुम्ही अशी गोष्ट करू राहिली आणि वरून बाबा हे ते पाणी येऊ लागलं तोंड आलेलं हा तुमच्या वाया दिला आमचं काय जाणार आहे 5,000 रुपये म्हणजे आहे का आम्हाला राजा आमचं पोट होय ना आमच्या हातात का मशीन बसवलं का आम्हाला सोंगा लागते पाती पाणी प्या लागते राजा खालून गरमाटीचा महिना होय आणि तुम्ही 5,000 का झाले का सर्व गोष्टीवर भाव वाढला तेलाचे भाव वाढले हे वाढ लागले ते वाढ लागले राजा का तुम्हाला पोट आहे आम्हाला कसं खाऊन देता का राजा तुम्ही सरकार राजा काही करल दरवर्षी का भाव वाढणार म्हणजे तुम्ही भाव वाढू लागले का आम्हाला का मारता का म्हणलं आमच्या बोल राजा तुम्ही लोक सुखी तुम्ही ना कोणतं टेन्शन ना फेन्शन ना काही राजा काय का मातीत घालू लागले का तुम्ही काही भाव राजा शिवलाल भाऊ मी म्हणलं राजा चांगलेच माणसं आहेत का राजा कारण का तुम्हाला कशा घराच्या मागा लागले का 5,000 रुपये भाव हड राजा गेल्या वर्षी राजा माहिती 28 रुपये सोयाबीन दिलं 26 रुपये दिलं मग 28 रुपये दिलं चला बाबा तुम्ही लिहिसा 3,000 रुपये वाढवू त्याच्यावर नाही वाढू राजा मी हो 29 झाले 3,000 दिले झाले माझ्यासाठी अरे गेल्या वर्षी सोयाबीन 4,000 रुपये भाव या वर्षी 4,000 रुपये भाव आम्हाला का मारू लागले का जिथं खाऊन घेता करायचं तुम्ही राजा राजा त्या वारा सोयाबीन तसं राहू देतो पण सोंगत नाही राजा 4,000 रुपये भाव मारू लागले का तुम्ही 4,000 रुपये काय म्हणते तर 5,000 खाली झाले का आता अरे राजा सोयाबीन राजा 4,000च्या वरी भाव नाही तुम्ही 5,000 रुपये बॅगा म्हणता काय कसं करावं काय कसं करा जिथं मारता का तुम्ही पाहता तुम्ही देणके साहेब कसं आता वातावरण चिकडेल आहे मजूर वर्ग सापडून लागला काय करता मग वाया गेल्या बरं आहे ना मग 2 पैसे खिशात तरी येतील लोकांचं काय का तुम्ही लोक काही म्हणतात लोक जे भाव ठरवतील तुमच्या गावाले मोठमोठे लोक हे आमच्या गावाले लोक पण तेच एक भाव एकच भाव झाला पण आम्ही मजूरवर हुशार आहो ना कधी गेल्या वर्षीचा भाव देता का आम्हाला बी तसं नका करू म्हणलं लोकांचं काय ऐकू नका हाय तेवढं जाईल म्हणलं तेल जाईल तुप जाईल आणि हाती म्हणलं तुमच्या दुपट सांगू लागलो ऐकून घ्या म्हणलं आता मजूर वर्ग काय भेटून नाही लागला कोण कामाला जाऊन नाही लागलं आम्ही तरी उधळ घ्या तुमच्या वावरात आलो वावर पाहिलं 5,000 सांगले 10,000 नाही सांगले तुम्हाला तुमच्या मतानं आता काय नाही मग चालू आम्ही आता
बाबा या तुम्ही हो, या चहा की पिता तुम्ही पिता चला घरी हो चहा की प्या आणि या तुम्ही आता एवढे मारले उपकार नका करू तुम्ही हो या 5,000 रुपये मातीत घालता का राजा दोघं नवरा बायको समतो 8-10-15 दिवस पुरत नाही या तुम्ही या पा मग राहू द्या मग हो आता घालतो तुम्हाला आता म्हणू नका मग कसं मजूर आलं नाही वारा तसं नाही हा हो, जा द्या मग राजा पा हो मस्त पाणी घेण्यानं ओलं गिल्लं झालं हो पाणी घेण्यानं फुटलं की मग बजा मग हो मग नका सांगू आम्हाला अरे चल शंकर काही भाव सांगितले का काय 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 3,000 पुरणार आहे का आपल्याला चल अरे ऐका ना थांबत खरी हो कशी नाही भाऊ थांबत खरी हो घ्या 32 घ्या 32 देतो ना घ्या 200 रुपये वाढवतो वरी हो थांबा या अलीकडे द्या 32 घ्या राहू दे तुमच्या खिशात ठेवा बत्तीचे नाही त्यानंतर काय फोन घेऊन लावू नका म्हणलं हो काही नाही पाणी घेण्यानं फुटू द्या मग फोन करता मग त्याशिवाय नका फोन करू हो, वरून सापड तुम्हाला आता मजूर हो घ्या आता नाही येत अरे रे रे झुमरिया अरे रे 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 अभ्या सोयाबीनचा मासवा खिवू लागल्या बे अरे रे 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 निकाल गेले बाई कोण सोयाबीन तर रे पुन्हा राजा सरपंच इकून तर काहीच नाही राहिलो सोयाबीन राजा माझ्या सोयाबीन आलं पण राजा मासवा घेऊ लागला याच्यात काय करावं असं झाल्यावर तोंडी आलेला घास आणि असं जर पानोळा असल्यावर काय कसं करावं कसं म्हणला आता सोयाबीन उधळलं द्यायचं आणि का हे पानोळा सुसू देऊन लागलं काय करावं काय म्हणला तेच ना मग निकाल पानवड झाला नाही हे पानवड आता मुराला 2 तारखेला पाणी सांगितलं म्हणते हो आता 2 तारखेला जर अजून जर असं पाणी जर दररोज जर आल्यावर हे सोयाबीन फुटल का राहील फुटल म्हणजे झाडाले कोम धरते हो शेंगातून कोम निघते दररोज पाणी आलं 2 तारखेला तर काय मरा राहणार आहे काय नाही काय झडत नाही यावर्षी मी आलं भलतं सोयाबीन मस्त आलं लेकाचं पण शेवटून पाणी काही खाऊ देत नाही हो सुद्यामध्ये नाही खाऊ देत एकच आलं असं नाही की यावर्षी सुद्यामध्ये खाऊ दिलं हो मातीत घालायचे लक्ष नाही शेतकऱ्याचे काय आहे कास्त करायला आला जेव तर केला देव नाही हर महादेव अशी गोष्ट आहे हॅलो राम म्हणलं सरपंच ओळखलं का नाही हा देणके साहेब बोलू लागलो म्हणलं मारुती बाई हा काय राजा तुम्हाला नाही ओळखलं म्हणल्यावर मग कोणा ओळखलं ना बोला कसा काय फोन लावला काय नाही ते तुमच्या गावाचे ते काशीनाथ आणि ते हे आहे का नाही शंकर अजून कोण आहे ते अजून ते बबन का काय दोघं तिघं आले बघ आमच्या गावात आले हो कशासाठी आले होते ते देणके साहेब सोयाबीन पाय गेले उदळ घ्यायचं म्हणे ते पाय येतो म्हणे आम्ही वावर पाहून येतो म्हणे सकाळीच म्हणत मला असं ते सोयाबीन पाहायला असतील काय आले वाटते तुमच्या वावरात मग पूर्ण वावर पाहिले तर हा मग राजा माय वावर कसे आहेत वावरात म्हणलं दातकुरा काढी नाही आपल्या वावरात हा पुन्हा बांधार गोटे नाही काय नाही ते येऊन मला म्हणून तुमचं वावर असं आहे खालून गोटाडीत आहे तणच आहे हा म्हणलं बरं जाऊ द्या बरं हो म्हणलं काय बॅग घेता ते म्हणजे 5,000 रुपये का राजा 5,000 रुपये भाव पुरते का सांगा बरं हा 5,000 रुपये काय 5,000 रुपये म्याड झाली म्हणा बाबा आमच्या गावात कोण दिलं नाही दिले 5,000 रुपयानं म्हणून तिकडे आले ते तुमच्या तिकडे आले तर त्याला वाटलं इकडला बकराने भरला तिकडला बकरा भरला तर बरं है नाही ते तिकडे आले असतील मग नाही वारे वा हुशार लेखाचे मी का तसं देणार होतो का तुम्हाला विचारल्याशिवाय थोडी देणार होतो पण येते पण आली 5,000 रुपये आहे असं आहे फला नाही बिस्ता नाही आबा आहे वातावरण खराब आहे 2 तारखेला पाणी सांगितलं तुम्हाला मजूर भेटत नाही बापा काय शिडा लावून होत राहिले त्याच्या पद्धतशीर माणसाला गापात तिथं ते तुमचा हे म्हणे ते शिवलाला सांगितलं माणूस पाठवून देतो पाहून घ्या नसं घ्या तसं घ्या ते शिवलाल होते सांगा आता शिवलाल होय का अरे बाबा मग तर खापीच घालायला लक्ष नाही काय त्याच्या नादी लागता राजा एका टाइमला माबिन तर कुत्र्याच्या तोंडात हात घालावा पण त्याच्या पैसे नाही जा काय राजा ते शिवलाल होय का मातीत घालायची धंदे राजा लूज चाडली काच त्याच्या कुठे नादी लागू नका 5,000 रुपये कुठे देऊ नका हो तुम्ही जर 5,000 दिली तर आमच्या गावात ती आम्हाला ठेवा लागते हो काय 3,000च्या वरी काय जायचं नाही हो 4,000 काय सोयाबीन वरी भाव चालले नाही मरता काय नाही आपण ते नांदी नाही फक्त तुमच्या कानावर टाकासाठी मी लावला तुम्हाला फोन मला एवढे बागा सांगू लागले तर काय पोझिशन आहे कशी असं तसं त्या हिशोबाने काय नाही पद्धतशीर चालू द्या 3,000च्या वरीले असले 32-33 त्याच्या वरी जायचं नाही हो काही पुरुष का नाही लागली इकडं आमच्या सोयाबीन इकडे मासोया घेऊ लागल्या काय आहे म्हणलं काहीच नाही ना येलेलं वाण नाही काय म्हणून म्हणलं 3,000च्या वरी काही जाऊ नका नाही तसं काही नाही फक्त तुम्हाला विचारलं हो बरोबर ठेवा मग हो मी चाललो घरी हिंगत हा बाज काही दिसू लागला मला जोर जर असा हो गाडी आहे माझ्या रोडवर अजून गाठत फसायची ठेवतो मग देणके साहेब बरं सांग मग काय रेंज आहे तिकडली त्या हिशोबाने पाहिजे मग हो नक्की सांगतो हो ठेवा बाय शिवला किती हरामखोर म्हणजे आपल्या गावात भेटत नाही म्हणून त्यानं तिकडे देणके साहेबाकडे पाठवलं तिकडे शेटिंग लावली म्हणजे देणके साहेबांनी जर 5,000 दिले का गावात 5,000 देते तर असं आहे ना एकदा पडता पडली की पडली पाय इतका हुशार आहे का शिवल्या हो नीर लेखाचं पोटावर पाय द्यायचीच करते हो पाठीवर नाही हा ना पोटावरच हांजे लेखाचं हरामखोर लेखाचं
त्याचं काय बंबुराचं ते त्याचं काय इन 3 एकर आहे. 3 एकरासाठी काय ते घरच्या घरी सांगते, पण ये रे लोकांच्या पोटात काय ते शिवल्याच तसं आहे. हराम खोला उचलले का. बरं जाऊ द्या, चला बरं घरी मग. उशीर उलाला अभ्यास पाणी सांगते नाही, गाडी आपली रोडवर आहे फसर. चला पुन्हा राजा सुपर सोयाबीन आलं बे, आवाजचं सोयाबीन अद्दापही नाही आलं पाणी, इतकं सुपर सोयाबीन आलं हो. पण या सोयाबीन मासोया खिवला आल्या, काय करावं काय काही समजेच ना आले का. हे जर्रास येणं निवंती दिली का नाही, बात काढून टाकतो ना सोयाबीन हिच्यातलं. आपल्याला हे काय येरी खाली थोडी टाका जमते. लगेच हातोहात फारी आणणं, लगेच सोंगणं त्याच्यात टाकणं, लगेच गंजीवर नेऊन टाकून देणं तिकडे सुडी लावणं. हो हे का खाली थोडी टाकता जमते. सांगा तुमच्या हिशोबाने सांगा, काय घेता कसं घेता. आपलं का आता तो आपलं गावातलंच काम आहे, आपलं का परगारला थोडी काम आहे. सांगा तुमच्या हिशोबानं. बाबा आता कसं गेल्या वर्षी कसं 2829 बॅग होती. आता या वर्षी नाही म्हणलं तर हे सर्व गोष्टीवर मोठे पाटील सर्व गोष्टीवर भाव वाढले. तर आता सोयाबीन भलते भाव जरी नाही वाढले पण सर्व गोष्टी वाढले. आता तेल पहा बरं, किलो मागे 30 रुपये झालं. बऱ्याच गोष्टीवर भाव वाढले, साखर तेल हे ते. आमच्या मजुराला मरण आहेच का नाही. दिवसांदिवस भाव वाढी तर वाढूच राहील का नाही. हो ना आता मजुराचं काय, आता सर्व गोष्टीवर भाव वाढले. मजुराचेच काय सर्वच गोष्टीवर वाढले. फक्त कास्तकाराच्या मालाचे भाव वाढत नाही, बाकी सर्व गोष्टीचे भाव वाढले, बाकी ते काही नाही. आम्हाला कसं एवढं मोठं सोयाबीन सोंगणं जमा करून देणं, आम्हाला 2-4 माणसं पण पाहा लागतील. सोयाबीन सोंगणं का सगळं थोडी आहे. इथून तिथून जात नाही माणूस, हातभर जात नाही पाणी प्यायला लागते, हातभर जात नाही पाणी प्यायला लागते. हो खालून गरमार वरून गरमार त्याच्यानं आमच्या मजुराचा का सगळं थोडी आहे बाबा. जीवावर अंगावर काम घेण्यासारखं आहे, जिम्मेदारीचं काम आहे. आणि तुमचं एवढं मोठं तोंड आलेलं घास वाया थोडी जाते. आम्हाला सोंगणं द्यावं लागेल ना, पाणी असो झड असो काही असो ना. जिम्मेदारीचं काम आहेच. मग मी काय म्हणू लागलो, हे पाहा आपल्या वावरात आता कोऱ्या काढी नाही, तुम्ही तो वावर पाहिलेच. आणि आता तुम्हीच होते वावरातले काय उपटायले हे करायले, म्हणजे मधात काही अडचण नाही, गोटे गाठी नाही काय नाही. एक सार काय 40 बॅगा पाय टेन्शन काम नाही. एक सार का तुम्हाला कुठे जायचं काम नाही, काय नाही काहीच नाही. हो तुम्ही वावर पाहिलं, तुम्ही होते सोंगायलेच होते बापा तुम्ही गेल्या वर्षी. या वर्षी तुम्हीच सांगा आता तुम्ही काय म्हणता कसं नाही म्हणता, आहे का नाही. गेल्या वर्षी आम्ही सोंगलं ना 2800 रुपये बॅगनं, पण या वर्षी सर्व महागडे वाढले, भाव वाढले ना. आता बाया म्हणू लागले बाबा एवढं सोंगा लागते, उधळाचं काम घेतलं तर बाबा आता 3300 रुपये बॅग घ्या, 3300 रुपये बॅग घ्या म्हणते. तर आता 3300 रुपये बॅग चालू आहे बाबा. बाकी गावाकडे इकडे अजगावले, इकडे मानुले, इकडे गोलवाडी रे, इकडे चिंचाडाले 3300 रुपये बॅग चालू आहे सध्या. बाबा बोल काय म्हणतं. अरे राजा ते काशीनाथ ते आलते आणि ते 5,000 रुपये बॅग म्हणत. हो हे तरी 32-33 म्हणून लागल्या. 3,000 रुपये म्हणून पहा. 3,000 शिवाय कोणी चालले आणि वरी. हो शांतार भाऊनं सांगितलं मला, त्या सरपंचानं सांगितलं हो 3,000च्या वरी काय भाव वाढू नका म्हणे. तुम्ही जर जे भाव ठरवला तेच भाव आम्हाला घ्या लागते म्हणे. हो 3,000च्या वरी काही वाढवू नका म्हणे, 1 रुपया पण नका वाढवू म्हणे 3,000च्या वरी. हो आपल्या सरपंचानं सांगलं, आपल्या येणं सांगलं, शांतार भाऊनं सांगितलं काही भाव ठरवू नका, 3,000 वरी 1 रुपया देऊ नका म्हणे. शांतीला काय त्या सरपंचाला काय आहे म्हणला, याचे जीव आहे का नाही आहे मला. यायला उन्हात तानात एवढं काम करावं लागते, एवढं सोंगून द्यावं लागते. मजूर सापडते का अशा टाइमले. वरून आबाय पाहिनं मंडपच टाकेल आहे त्यानं. रप आलेला घास, तोंडी आलेला घास वाया जाईल. त्या सरपंचाला काय समजते, शांतीलाच काय समजते रे. सांगू लागला 3,000 द्या 2,000 द्या, सोंगून पाहिनं म्हणे एखादा तास. मग कसं घम घाम पडते म्हणा तुझ्या समजते. मग कुणी कोण घाम निघते कुणी कोण नाही, त्याला काय आहे. हे पद्धतशीर आहे. 3300 रुपये भाव पद्धतशीर आहे याचा. हो येणं जास्त नाही सांगलं, येणं सांगितलं का त्या कशासारखा 5,000 रुपये तुम्हाला. गेल्या वर्षी 3,000 होती, यावर्षी 300 रुपये मग वाढून मागले त्यानं. त्याच्यात काय लई मोठी गोष्ट झाली का. मग सर्व गोष्टी महागाई वाढली ना, त्याचाच काय दोष आहे. ते तसे पद्धतशीर आहे. नाही पहा मग तुमच्या बजेटानं अजून मग ते शांताराम म्हणाल राजा तुम्ही एवढेच भाव दिले. तुम्हाला सांगलं होतं 3,000, तुम्ही ते वरचे ते 300 वाढवले. असं नाही झालं पाहिजे म्हणून म्हणलं. ते मी पाहतो शांतारामन, मी सरपंच काय करा ते आम्ही पाहतो. हो तू मुका बस. बरं मग गुंपाबाई चालते ना, मग या मग काही बसून येतात. मग ते आता आपलं सोयाबीन तर कर राहिली तर सोयाबीन सोंग आले. हो आता 2 तारखेला पाणी सांगेलच आहे. मला वाटते उद्यापासून सुरुवात करावं आहे का नाही. उद्यापासून या मग. हो घ्या 3300 रुपये बॅग. हो चालते मग. हो ना बापा मोठी पाटी 3300 रुपये बॅगच पाहिजे. कसं आता सर्व गोष्टी महागडे वाढले का नाही, भाव वाढले का नाही त्याच्यानं बापा. नाही मग आम्हीच का तुमच्याकडून जास्त घेत होतो का. आम्ही गावाले हो का परगावले हो का म्हणलं. आणि आमचं काम तुम्हाला माहिती कसं आहे. हे फुल किंमत पडते नाही मला मागं. हो पद्धतशीर सोंगाचं जमा करायचं. बाकी माणसासारखं थोडी आहे आमचं गोदीला गाडा कुणीकडे पण. हो ना म्हणून मी काय म्हणून लागलो मग तुम्हाला. आता दरवर्षी तुम्ही आमचं सोयाबीन सोंगाय घेता का नाही उधड. आता मी पाहतो ना दरवर्षी तुमचं कामं पाहतो, सर्व गोष्टी पाहतो, म्हणून मी तुम्हाला देतो. आता तुम्ही 3300 म्हणलं तुम्ही दिलेच का नाही. असं असते ते.
माणसाले कामाचं पैशाचं काही नसते, फक्त काम चांगलं झालं पाहिजे हो. काम चांगलं झालं की माणसाला गमते, काही टेन्शन नाही, काहीच नाही हो. असं पाहिजे काम. नाही तर काय कुणीकडे कड्डू, त्याच्यात सोयाबीन, त्याच्यात सर्व त्याच्यात मिक्स, असं नाही झालं पाहिजे. सर्व काम व्यवस्थित झालं तर माणसाला पैसे द्यायचं काही वाटत नाही. आता तुम्ही निघुतीच्या बाया हा, घरगुती बाया आणि गावातल्या बाया हा, म्हणून मी तुम्हाला सांगतो पर गावातलं मजूर कसं आहे, मला का मी रप पैसे तर पैशासारखे द्यास लागते का नाही. हा, काम जसंच तसं, असं नाही. आता तुमचं काम पाहिलं मी नीटनेटकं काम आहे, मला असं काम पाहिजे. बाकी पैशाचं काही नका लोड घेऊ हो. चालते मग उद्यापासून येतील मग हे बाया आहे का नाही बाया हो? उद्यापासून येतील मग सर्वजणी. मग उद्यापासून करू मग सुरुवात नाही मग सकाळी. तर आणता मग उद्या ते गोणा गिना हे ते आणता, फारा गिरा असतील ना मग तुझ्यापाशी. ते कसं वेगळं असं गोवाचं पाणी गिरत सांगतात नाही, वरून जर येणं मांडव टाकला तर आपल्याला परत जमा करून घ्या लागत. सोगले की लगेच जमा करता येते, है का नाही? हो ना हो. फारागिरी आपलं व्यवस्थित आहे, तसं काही टेन्शन नाही. आता ट्रॅक्टर नाही चालत म्हणून सांगा, नाही तर एका ट्रॅक्टरच्या टाली जमा केलं असते का नाही, गठुडून तिकडे नेऊन टाकले असते का नाही, तर चालत होतं. एरी आपल्या वारात यावरची काही तोर नाही. दिले का पाणी ट्रॅक्टर चालत नाही यावरची, तेच तर वांद्यात काम आलं. चालते बघ, या मग उद्या. मग आता मी निसंकोच राहू. हा, आता मी मोकळा झालो मग, आता काही टेन्शन नाही ना. या मग आता उद्यापासून. आता काही टेन्शन घेऊ नका. आता सांगतो आम्ही बाया हो, फक्त ते फाऱ्या गिरा हे ते आम्हाला आणून देता पद्धतशीर हो, ताडपत्र हे ते, आणि सोडीसाठी वेगळा जागा करून देता. म्हणजे कसं सोंगलं की जरा यानं मांडव टाकलं आम्हाला जमा करता येते, है का नाही? आणि ते पाणी कॅन एक दोन आणून ठेवून द्या बस, बाकी काही नाही पाहिजे आम्हाला. हो ना, ते नका सांगू, ते आपण सर्व करून देतो, त्याचं काही टेन्शन घेऊ नका हो. चाल मग, ते फारेगिरीचा बंदोबस्त लाव जरा, असं ते फाऱ्यागिरी आणून देतो तुले. 2-3 फाऱ्या कमी आहेत, ते 2-3 जागा चिल्लर पैसे जाऊन शिवून घे, म्हणजे उद्या टेन्शन नसलं पाहिजे. हो चाल, तुला देतो त्याच्या कामी लावून. काय गुंपा मावशी, काय घेतलं वाटतं सोयाबीन उतरलं मग तर मोठे पाटलाचं? हा, घ्यास लागल ना. आता तुम्ही घेता आम्हाला घ्या लागल. तुम्हाला कसं पैसे जास्त हवाय, आमच्या बाया माणसाला काय आहे, मग आम्ही घेतो. ना तुम्हाला आता ते कोणते लाडक्या बहिणी पैसे येऊ लागले ना हो, म्हणून तुम्हाला काही टेन्शन नाही. काही भाव बेभाव येऊ लागले. आता आम्ही परता पाडली 5,000 रुपये यावरची घ्यायची हो, पण तुम्ही दिलं म्हणता माझ्यासारखा पाय टाकून फेंगडा पाय टाकून. आणि मी काय म्हणू, आपली युनियन जर असली तर आपल्या 5,000 रुपयांनी बॅग भेटत होती ना. आपला फायदा होता का, याचा फायदा होता. पण तुम्ही ऐकता का, जराशे ऐकता का म्हणलं. पण तुम्ही तुमची लांबण पट्टी लावता, बेभाव काही घेता. 35-33 रुपयानं बॅग पुरते तरी का? मग किती पाहिजे बाबा म्हणलं, मग किती पाहिजे? 5,000 का 6,000 का 10,000 पाहिजे म्हणलं बॅगा? त्याचा विचार करायला लागल ना. ते काही उरलं पाहिजे ना म्हणलं. काय उरते सोबत गेल्या वर्षी 4,000 भाव आणि या वर्षी 4,000 भाव. त्याला काही उरलं पाहिजे ना, का आपण आपलीच पाहायचं? त्याला उरलं पाहिजे ना काही ना काही. का चालला का हे झालं ते झालं ते झालं, मग आपलं पात्र साधले की झालं. लोकांना काही विचार करायचा नाही. अरे वा, आम्हाला जसं पटते तसं आम्ही करतो. तुला मागू लागून 1 रुपया, तुला जसं पटेल तू कर हो. तू 10,000 रुपयाने घे ना, आम्ही आलो तुझ्या पैसे म्हणलं. जाणं तू कोणापाशी जाणं घे, बरं घे म्हणलं 10,000 रुपयानं. इथे कोणाला सांगा आला तू 5,000 घेतो 3,000 घ्या, आम्हाला काय सांगा आला. तू जाणं, तू हे काम कर, आम्ही आमचं काम करतो. आउट साईड का गुंपा पुढे हिच्या लागा पुरत नाही बा. कर बा, तुझ्या मतानं कर, तुला जसं करायचं आम्ही आमच्यापर्यंत करतो. चला रे, चाल शंकर, चला रे, चला दुसरीकडे पाहू. आपल्या घाटा थोडी आहे, काही बेभाव काय थोडी जमणार आहे. काम तर सारखंच करावं लागतं आणि कुणी आपल्याला माहिती. चला समोर चला.